नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बेसिक्स ऑफ फिजिक्स. ठीक आहे. तर ज्यामध्ये IIT करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये आज आपण फिजिक्सचे असे कोणते टॉपिक्स आहेत जे बेसिकली मला माझे डाऊट्स क्लिअर करण्यामध्ये हेल्प करतील किंवा मला माझ्या सब्जेक्टमध्ये टॉप करण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर असे काही बेसिक ज्या गोष्टी आहेत या आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. बघा, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कारण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिकली तुम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा कव्हर कराल तर ऑब्व्हियसली रिझल्ट बेटरच येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे जेवढे पण तुम्हाला तिन्ही जे सब्जेक्ट आहेत, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स, यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला या सगळे टॉपिक्सला कव्हर करायचे आहे, कोणते टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी छानपैकी करायचे आहेत. सो दिस ऑल द थिंग्स वी हॅव ऑलरेडी एक्सप्लेन. ठीक आहे. सो तर कुठलाही वेळ वाया न घालता या ठिकाणी आपण बघूया आज की फिजिक्सचे असे कोणते बेसिक टॉपिक्स आहेत जे मी या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून मला फिजिक्समध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले जसं आपण बाकी सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तर सगळ्यात पहिले फिजिक्स काय आहे. ठीक आहे. आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फिजिक्सचं काय महत्त्व आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिक्स इन आवर डेली लाईफ, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, ठीक आहे, काही मूलभूत म्हणजे मूलभूत ज्या काही भौतिक ज्या काही क्वांटिटीज आहेत, त्यानंतर डिराइव्ह क्वांटिटीज काय आहेत, त्यानंतर युनिट्स अँड मेजरमेंट. बघा, आता तुम्ही म्हणणार सर हे ग्रॅम, किलोग्रॅम याच्यात काय शिकण्यासारखं, तर खूप महत्त्वाचं आहे. तर जेवढे पण मेजरमेंटचे जेवढ्या पण पद्धती आहेत त्यांचे युनिट्स काय आहेत हे तुम्हाला आलं पाहिजे. कारण फिजिक्समध्ये जितकं मला वैयक्तिकरित्या वाटतं, तर या ठिकाणी फिजिक्समध्ये 2-4 गोष्टी अशा आहेत, जसे की तुमचे फॉर्म्युलेशन झाले, काय फॉर्म्युला आहे. ठीक आहे. परत त्या गोष्टीचे युनिट्स काय, एकक काय काय आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी यायलाच पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक तुम्हाला आला पाहिजे. प्रत्येकाचे एक स्टँडर्ड इंटरनॅशनल जे युनिट असतं, ज्याला तुम्ही SI युनिट म्हणतात, त्यांचं कन्व्हर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. आज बरेच मुलं असे आहेत की ज्यांना सपोज सेंटीमीटरचं, डेकामीटर, डेसिमीटर, मिलीमीटर या भरपूर गोष्टी करता येत नाही कन्व्हर्जन. तर तुम्हाला फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअसमध्ये, तिथून केल्विनमध्ये, असे म्हणजे जेव्हा आपण कन्व्हर्जन्स करतो तर भरपूर मुलांना हे प्रॉब्लेम्स येतात. सो हे तुम्हाला यायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्याबद्दलची आकृती तुम्हाला आली पाहिजे. त्यामध्ये म्हणजे मेजरमेंट्समध्ये काय काय एरर्स येऊ शकतात, ह्या बेसिक टर्म्स तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. चला, त्यानंतर फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मोशन है, गती आणि गतीचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. गतीचे प्रकार कोणकोणते आहेत, रेक्टिलिनियर काय असतं, सर्क्युलर काय असतं, पिरियडिक काय असतं, हे की नाही. म्हणजे कोणतंही जेव्हा सॅटेलाइट, ही अर्थ आहे, अर्थच्या भोवती जे काही सॅटेलाइट फिरतं याच्यामध्ये कोणती गती आहे, कोणती मोशन आहे, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही नागपंचमीला आपण झोका खेळतो, आहे की नाही, तर झोकामध्ये या ठिकाणी झोका सुद्धा मागे पुढे जातो, आहे की नाही. मग या ठिकाणी याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मोशन आहे, ठीक आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता जर तुम्हाला या टॉपिकबद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, हा छोटासा टॉपिक तुम्हाला 9च्या बुकमध्ये मिळेल. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ मोशन जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर 7+8च्या पण बुकमध्ये तुम्हाला याचा छानपैकी अभ्यास करता येईल, याचं बेसिक जाणून घेता येईल. स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन हे सुद्धा तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये छानपैकी शिकायला मिळेल. त्यानंतर गतीचे जे काही 3 नियम आहेत, ठीक आहे, आणि त्यांचे जे समीकरण, इक्वेशन, हे सगळे टॉपिक जे आहेत ना, हे ॲज इट इज तुम्हाला 9च्या बुकमध्ये तुमचं बेसिक कव्हर करायला मिळेल. ठीक आहे. चला, पुढचा टॉपिक आपण पाहूया, तो आहे फोर्स अँड लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. ॲज इट इज चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी काय होईल, इयत्ता 9वीच्या बुकमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. सो 9चं बुक आहे ना, एकदम म्हणजे धासू आहे, त्या बुकला चॅलेंजेस नाही. ठीक आहे. आता जिथे फोर्सची कन्सेप्ट काय आहे, एक्झॅक्टली फोर्स म्हणजे काय असतं, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स काय आहे, न्यूटन लॉज मोशन, न्यूटनचे जे काही गतीचे 3 नियम आहेत, 3 नियम त्यांचं. आता बघा, 3 नियम तुम्हाला फक्त पाठ असेल असं नाही. म्हणजे आपण काय करतो की एखादी गतिमान वस्तू आहे, म्हणजे एखादी वस्तू मोशनमध्ये आहे, ठीक आहे. सो हिला जर तुम्हाला स्टेशनरी करायचं आहे, ठीक, स्थिर करायचं आहे, तर आपल्याला काय माहिती आहे की स्टेशनरी वस्तूला, स्थिर वस्तूला गतिमान करायचं असेल, गतिमान वस्तूला स्थिर करायचं असेल, तर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लावला म्हणजे हा न्यूटनचा नियम होतो. चला, हे पण बरोबर आहे, पण हे तुम्हाला मॅथमॅटिकली, कारण या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिकली हे प्रूफ करता येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सर ओपनहायमर यांच्या आयुष्यावर एक चित्रपट पण आलेला आहे,
ठीक आहे. त्या चित्रपटाचं नाव मला आठवत पण तुम्ही बघा. सो मॅथमॅटिकली तुम्ही जे काही म्हणजे प्रेझेंट करताय ते तुम्हाला मॅथमॅटिकली प्रेझेंट म्हणजे जी काही एखादी कन्सेप्ट आहे तुम्ही जी काही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करताय हा ना, सायन्समध्ये ही गोष्ट खूप महत्वाची, ती मॅथमॅटिकली पण तुम्हाला प्रूव्ह करता आली पाहिजे. तर सर ओपनहायमर यांना खूप काही असे समस्या येत होत्या, मग त्यांनी काय कशा पद्धतीने त्या सॉल्व्ह केल्या. म्हणजे सांगण्याचं इन शॉर्ट काय आहे, एखादी गोष्ट तुम्हाला फक्त ती थेरॉटिकली क्लिअर ठेवून चालणार नाही, ती मॅथमॅटिकली पण तुमची क्लिअर पाहिजे. मग न्यूटनच्या गतीचे जे नियम आहेत आणि त्याच्याबद्दलचे जे काही इक्वेशन्स आहेत, ठीक आहे, हे बेस्ट पैकी बेस्ट तुम्हाला या ठिकाणी 9च्या बुकमध्ये हे बेसिक तुम्हाला मिळून जाईल एकदम सुंदर रित्या. आय थिंक काहीतरी पहिलाच का दुसराच धडा आहे. त्यानंतर इनर्शिया अँड मोमेंटम हे सुद्धा तुम्हाला 9च्या बुकमध्ये मिळेल. आणि जे काही ऍप्लिकेशन ऑफ मोशनचे लॉज आहेत त्यांचे उपयोग कुठे कुठे केले जातात, ठीक आहे, रॉकेट प्रपोजनमध्ये, सीट बेल्ट्समध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी नियमांचा वापर होतो हे तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. अत्यंत फोर्स अँड लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर तुम्हाला म्हणजे याच्या कन्सेप्ट जे आहेत ना ह्या फक्त क्लिअर असून चालणार नाही, त्या तुमच्या क्रिस्टल क्लिअर पाहिजे. ठीक आहे. तर 9चं बुक तुम्ही यासाठी नक्कीच रेफर केलं पाहिजे. चला पुढे ग्रॅव्हिटेशन बघा. आता थोडासा काही टॉपिक 9मध्ये आहे, पण ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत जर तुम्हाला जास्त आणि छानपैकी जाणून घ्यायचं असेल तर सायन्सचा पार्ट 1चं बुकमध्ये इयत्ता 10वीचं जे काही सायन्स 1चं बुक आहे त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे सायन्स 1चा पार्ट 10चा, ज्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला टॉपिक बद्दल सगळ्या डिटेली गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत. ठीक आहे. अत्यंत सुंदर रित्या तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, मास आणि वेट आणि फ्री फॉल. भरपूर मुलं असे आहेत की ज्यांना अजून मास आणि वेट मधला फरकच कळत नाही. ठीक आहे. तर लक्षात घ्या. मग फ्री फॉल काय, मुक्ती ज्याला आपण म्हणतो, थर्स्ट काय असतं, प्रेशर काय आहे, बियॉन्सी काय आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल अँड फ्लोटेशन काय आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आता आर्किमिडीजचा प्रिन्सिपल तर जनरली 10च्या याच्यात नाही, बट तुम्हाला 8th स्टँडर्डच्या बुकमध्ये आर्किमिडीजचा प्रिन्सिपल शिकायला मिळेल, तिथे तुम्ही हा टॉपिक क्लिअर करू शकता. सो फिजिक्समध्ये ह्या अशा काही ह्या टर्म्स तर तुमच्या क्लिअर असल्याच पाहिजे, कारण जितकं तुम्ही या ठिकाणी या टर्म्सला बेसिकली प्रेझेंट करण्याचं म्हणजे बेसिकली जितकं तुम्ही स्ट्रॉंग ठेवणार ना तितकं तुमचं या ठिकाणी त्या टॉपिकला तुमची कमांड असणार आहे. ठीक आहे. कारण भरपूर जे मुलं JEE साठी प्रिपरेशन करतात, आता तुम्ही जर या वर्षीचं समजा मागच्या वर्षी 2025चा जो लास्ट टाइम पेपर झाला त्या पेपरचं जर तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं ना तर खूप सारे मुलं असे होते की जे सेंटरच्या बाहेर येताना अक्षरशः रडत होते, बिकॉज ऑफ दॅट की त्याचं समजून होतं की फिजिक्स आजवर आम्हाला इतकं टफ कधीच गेलं नाही, इतक्या टफ विचार. मग खरंच इतकी काठीण्य पातळी असते का, तर यस ऑब्विसली. कारण शेवटी कसं आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इट्स नॉट अ हलवा, इट्स नॉट अ जॉब. मग तिथं टफनेस तर ऑब्विसली असणार आहे, कारण संपूर्ण नेशनची मुलं, संपूर्ण राष्ट्राची मुलं तुम्हाला तिथे कम्पीट करणार आहे, त्यामुळे तुमची काठिण्य पातळी तर ऑब्विसली राहणार आहे. यासाठी मला काय गोष्टी आहेत की ज्या मला सोप्या पद्धतीने समजतील किंवा तो टॉपिक जे लोकांना तो मला साहजिक म्हणजे एकदम सहजतेने मला समजून बसा शकेल, तर त्याच्यावर एकच इलाज आहे, त्यामागच्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतात. तर यासाठी तुम्हाला या छोट्या मोठ्या तयारी करायच्या आहे. ठीक बघा. त्यानंतर आहे वर्क, पॉवर अँड एनर्जी. सो सेम या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पॉवरच्या बाबतीत तुम्हाला थोडं 10th मध्ये बघायला मिळेल, पण बाकी वर्क, एनर्जी हा जो काही ह्या ज्या याच्याबद्दलच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, या तुम्हाला थोड्याशा हलक्या हलक्या 8 मध्ये मिळतील. बट मॅक्सिमम जर तुम्हाला स्ट्रॉंगली करायचं आहे सो 9चं बुक तुम्ही नक्कीच रेफर केलं पाहिजे. त्यामध्ये सुद्धा वर्क अँड एनर्जी नावाचा चॅप्टर आहे, ज्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मिळतील. आता कार्य म्हणजे काय आणि कोणत्या स्थितीमध्ये कार्य होतं, काय होतं, मग किती फोर्स लागला, किती कार्य होतं काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 9च्या बुकमध्ये खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. पॉवर अँड इट्स युनिट, वॅट काय आहे, हॉर्स पॉवर काय आहे, एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ना किंवा हे जे सगळे टॉपिक्स आहेत हे 9च्या बुकमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. सो यू कॅन रेफर टू दी 9th स्टँडर्ड बुक अँड यू हॅव टू अँड यू शुड रेफर टू दी 9th स्टँडर्ड. देन नेक्स्ट बघा. त्यानंतर साऊंड. ओके. आता साऊंड जनरेशन कसं होतं, काय होतं, साऊंड कसा प्रोपगेट होतो है ना, साऊंडचं प्रोडक्शन म्हणजे एक ध्वनी कसा निर्माण होतो, त्यानंतर साऊंडच्या ज्या लहरी आहेत, वेव्ह ज्या आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं असतं,
ओके. ज्या काही आता साऊंडच्या ज्या वेव्हज असतात त्या लॉंगिट्युडनल वेव्ह असतात. लॉंगिट्युडनल काय असतात, टेंडेंट म्हणजे ज्या काही वेव्हज दोन प्रकारच्या असतात. तुमचे एक लॉंगिट्युडनल असते, ठीक आहे, आणि एक नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही आता या वेळेला, बट साऊंडच्या वेव्ह ज्या आहेत ह्या दोन म्हणजे साऊंडच्या वेव्ह नाही पण वेव्ह ज्या असतात ह्या दोन प्रकारच्या असतात, ठीक आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह, ओके, ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात, ठीक आहे. तर बघा मग ध्वनीचं निर्माण कसं होतं तर हे तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये शिकायला मिळेल एकदम छानपैकी, ठीक आहे. ते खूप सुंदररित्या या ठिकाणी एक ट्युनिंग फॉकच्या मदतीने या ठिकाणी तुम्हाला तो एक्सपेरिमेंट बघायला मिळेल. कसा तो हवेच्या मॉलिक्युल्सवर या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतो, ज्यामुळे या ठिकाणी डेन्सिटी वाढते. प्रेशर वाढल्यामुळे या ठिकाणी काय होतं बघा, आणि जेव्हा हे ट्युनिंग फॉक आपल्या ओरिजिनल पोझिशनला येतात तेव्हा इथल्या मॉलिक्युलचं प्रेशर रिलीज होतं आणि हे मॉलिक्यूल परत दूर दूर जातात आणि आपल्या DNA म्हणजे हे मॉलिक्यूल काय करतात आपल्या DNAची पुढे ट्रान्सफर करतात. सेम हे असं चालू राहतं आणि असं करत 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 तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचतो, ठीक आहे. असे छान सुंदररित्या या ठिकाणी 8वीच्या पुस्तकात तुम्हाला समजून सांगितलंय. वेव्हचं नेचर कसं आहे काय आहे हे पण तिथे सांगितले, प्लस 9च्या बुकमध्ये पण खूप सुंदररित्या हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर ध्वनीचे जे काही गुणधर्म आहेत म्हणजे साऊंडचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ॲम्प्लिट्यूड काय असतं, फ्रिक्वेन्सी काय असतं, वेव्हलेंथ काय आहे, स्पीड कशी ठरते, दिस ऑल द स्टफ्स अँड थिंग्स इज गिवन इन द 9th स्टँडर्ड बुक व्हेरी डिटेली एंड व्हेरी बेसिकली. देन इको अँड रिव्हर्बरेशन क्या होता है, तो हे पण टॉपिक तुम्हाला 9च्या बुकमध्ये छानपैकी या चॅप्टरमध्ये साऊंड नावाच्या चॅप्टरमध्येच तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, ठीक आहे. सो त्यामुळे ही गोष्ट किंवा हे जे टॉपिक्स आहेत हे आवर्जून तुम्हाला काय करायचे आहेत, कव्हर अप करायचे आहे, ठीक आहे. चला त्यानंतर लाईट, हे पण गोष्ट तुम्हाला खूप शिकण्यासारखी आहे. लाईट याबद्दल तुम्हाला जर शिकायचं, मी जनरली पहिले सांगतो तुम्हाला 8 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे लाईटच्या बद्दल बेसिक गोष्टी आणि नॉर्मली रिफ्लेक्शन काय असतं, ठीक आहे. प्रकाशाचं परावर्तन कशा पद्धतीने होतं किंवा काय असतं परावर्तन याची फक्त ओळख आहे. 10च्या मध्ये तुम्हाला स्पेशल चॅप्टर आहे कोणता, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं परावर्तन कसं होतं आणि याच धर्तीवर आधारित तुम्हाला एक कन्सेप्ट शिकायची आहे ती म्हणजे मिरर, आरसा, ठीक आहे. आरशाबद्दल तुम्हाला 9वीला शिकायचं आहे. मग आरशाचे प्रकार, मग एक सपाट आरसा ज्याला तुम्ही प्लेन मिरर म्हणतात, त्यानंतर दुसरा असतो तुमचा स्पेरिकल मिरर, ठीक आहे. स्पेरिकल मिररचे परत दोन प्रकार, कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला 9वीच्या बुकमध्ये खूप छान पैकी इथे तुम्हाला शिकायला मिळतील, ठीक आहे. प्लस 10 मध्ये तुम्हाला परत लाईटचाच एक टॉपिक आहे, फक्त तिथे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक तुम्हाला 10च्या बुकमध्ये आहे. जे एकंदरीत लाईटच्या बेसिक कन्सेप्ट किंवा लाईट बद्दलच्या जेवढ्या पण बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहे. सो यू मस्ट अँड यू शुड प्रेफर द ऑल 3 years बुक, 8th स्टैंडर्ड, 9th स्टैंडर्ड और 10th स्टैंडर्ड का बुक आपको प्रेफर करना ही चाहिए, ठीक आहे. कारण या ठिकाणी जितके तुम्हाला तुमच्या बेसिक टर्म्स क्लिअर म्हणजे बेसिक टर्म्स जितकं स्ट्रॉंग असेल तितकं तुम्हाला कळेल. त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट जे आहे त्याचे नियम काय आहेत, प्लेन मिरर तुम्हाला इथे शिकायला मिळेल जसं मी तुम्हाला सांगितले इथे 9च्या बुकमध्ये हा तुमचा टॉपिक क्लिअर होईल. स्पेरिकल मिरर काय आहे, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, रे डायग्राम कशा काढायचे असतात, कशा पद्धतीने ते लॉजला फॉलो करतात, हे पण तुम्हाला 9च्या बुकमध्ये खूप छान आणि व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ओके. आता जसं 9th मध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईटवर तुम्हाला मिरर शिकायचं आहे ना, तसं रिफ्रॅक्शन ऑफ लाईटला अनुसरून तुम्हाला लेन्स हा टॉपिक क्लिअर करायचा आहे, ठीक आहे. म्हणजे आपले जे चष्मे असतात, चष्म्याचे लेन्स वगैरे वापरलेले असतात, ते कशा असतात काय असतात, कॅमेरा असतो, कॅमेऱ्याचे लेन्स असतात, दुर्बीण असते, दुर्बीणचे लेन्स, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने काम करतात किंवा लेन्स जे आहेत, ठीक आहे. प्रिझम कसं काम करतो, लेन्स कसं काम करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लास 10च्या सायन्सच्या बुकमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट नावाचा चॅप्टर आहे तिथे शिकायला मिळेल. याच्यावरच तुम्हाला ह्युमन आहे म्हणून मानवी डोळा, आता ह्युमन आहे ना लक्षात घ्या, आणि त्याच्या दृष्टीचे होणारे दोष जे आहेत, डिफेक्ट ऑफ विजन, दृष्टीदोष ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. तर दृष्टीदोष काय बघा, तर या ठिकाणी काय असतं, काही लोकांना दूरच्या वस्तू ज्या आहेत ज्याला आपण डिस्टंट ऑब्जेक्ट या ठिकाणी म्हणतो त्या क्लिअर दिसत नाही, ओके. काही लोकांना नियर ऑब्जेक्ट आहे म्हणजे जवळच्या वस्तू ठीकठाक दिसत नाही, असे हे दोन प्रॉब्लेम. प्लस काहींना या ठिकाणी म्हणजे ज्याला तुम्ही आपण मराठीमध्ये मोतीबिंदू असं म्हणतो, हा वयानुसार होणारा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे.
सो मग दृष्टीचे काही दोष आहेत, ते दोष तुम्हाला तिथे 10वीच्या पुस्तकामध्ये याच सेम ह्युमन आयचीच एक कन्सेप्ट आहे, जिथे तुम्हाला सगळं डिटेल मिळेल. एमपीएससीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बरं. याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं म्हणजे विचारतच. आणि डिस्पर्जन ऑफ लाईट काय आहे, ठीक आहे, प्रकाशाचं अपस्करण काय होतं, हे पण तुम्हाला छानपैकी 10वीच्या पुस्तकामध्ये सेम म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईटच्याच टॉपिकमध्ये हे तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतील, क्लिअर होतील. मग इथे इंद्रधनुष्य कसं तयार होतं, रेनबो कसा फॉर्म होतो, प्रिझमच्या एक्सपेरिमेंट वरून तुम्हाला ते सांगितलं जातं. ठीक आहे, तर खूप छान तिथे कन्सेप्ट तुमचे एक्सप्लेन केलेले आहेत आणि अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आहे. तुम्ही जर थोडं मन लावून केलं तरी तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बघा. आता इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक असा वाटतो की खूप सोपा आहे. ऍक्च्युली तो सोपाच आहे, फक्त त्याला तुम्हाला त्या कन्सेप्टला धरून चालावं लागतं. सो बेसिकली जर तुम्हाला हा टॉपिक छानपैकी क्लिअर करायचा आहे तर तुम्ही स्टँडर्ड 8च्या बुकपासून सुरू केलं पाहिजे. नंतर 9th मध्ये तर खूप छान, अजून 8 पेक्षाही बेसिकली 9th मध्ये खूप छान बेसिकली समजून सांगितलंय. आणि 10 सुद्धा इफेक्ट म्हणजे 10th मध्ये ना फक्त इलेक्ट्रिसिटीचे इफेक्ट काय काय होतात, काय काय इफेक्ट आहे हे एक्सप्लेन केलंय. बट बेसिकली जर तुम्हाला इलेक्ट्रिक आहे हे जवळ जर जाणून घ्यायचे तर 8 आणि 9च्या बुक तुम्ही या ठिकाणी रेफर केलं पाहिजे. मग इलेक्ट्रिक करंट काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, रेजिस्टन्स काय असतं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी 9च्या बुकमध्ये खूप छान तुमच्या क्लिअर होतील. 8 मध्ये पण होतील, पण 8 मध्ये रेजिस्टन्स इतकं विशेष दिलेलं नाहीये, म्हणजे दिलेलंच नाहीये जवळजवळ. 9th मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी छान होतील. ओहमचा लॉ काय आहे, ओहम्स लॉ काय आहे, हे पण तुमचं 9th मध्ये खूप छान क्लिअर होईल. त्यानंतर रेजिस्टन्सला कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे जी रेजिस्टिव्हिटी असते, विद्युत रोधकता जी काही आहे, ही रोधकता कशी ठरते, ठीक आहे. मग वायराच्या लेंथवर, एरियावर, मटेरियल कोणतं आहे, त्याचं टेम्परेचर काय असतं, तर काय होतं, कसं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 9च्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर सिरीज आणि पॅरलल सर्किट्स हे पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हे सगळं 9च्या बुकमध्ये ना इतकं सुंदररित्या एक्सप्लेन केलं की बस. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे जर तुम्हाला शिकायचं आहे, इलेक्ट्रिक पॉवर आणि एनर्जी काय असते, ठीक आहे, इलेक्ट्रिक बल्ब किंवा फ्यूज कसे काम करतात, काय कोणत्या तत्वावर करतात, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला एवढ्या विशेष 9च्या बुकमध्ये नाही, बट 10च्या सायन्स 1च्या बुकमध्ये तुम्हाला खूप छान मिळेल. म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या नावाचा चॅप्टरच आहे. सो तिथे तुमच्या या कन्सेप्ट खूप छान पद्धतीने क्लिअर होते. ठीक, पुढे पहा. आता मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. तर यामध्येच तुमचे अजून हे पण म्हणजे चुंबकत्व काय आहे. आता चुंबकत्व काय आहे, आय थिंक थोडं बहुत तुम्हाला 7th मध्ये आहे. ठीक आहे. 8 मध्ये पण छोटे छोटे टॉपिक आहेत, बाकी काही एवढं विशेष नाही आहे. बट 9th मध्ये तर मॅग्नेटचा काही एवढा संबंध नाही आहे. बट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जे आहे, विद्युत चुंबकत्व ज्याला आपण म्हणतो, याच्याबद्दल तुम्हाला क्लास 10 मध्ये खूप सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. मग मॅग्नेट काय आहे, मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होते मॅग्नेट होती, तर हे बेसिक तुम्हाला 7th 8 मध्ये होऊन जाईल. बट EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं, मायकेल फॅरेडेचं जे तत्व आहे, आज त्याच तत्वामुळे जवळजवळ जेवढे तुमचे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल, ठीक आहे, म्हणजे प्रकल्प आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, किंवा जेवढे मॅक्सिमम पॉवर प्लांट आहेत, थर्मल पॉवर प्लांट आहे, तर हे या ठिकाणी मायकेल फॅरेडे तत्वावरच ते काम करतात. ठीक आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ओस्टेडने जे काही एक्सपेरिमेंट सांगितले, सोलिनॉइड टाइप ऑफ कॉइलमध्ये काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेट कशा पद्धतीने जनरेट म्हणजे तयार होतं, ज्यामुळे तुमची घराबाहेरची जी काही इलेक्ट्रिक बेल असते ती कशा पद्धतीने काम करते. सो दिस ऑल स्टफ्स इज एक्सप्लेन व्हेरी डिटेल अँड व्हेरी बेस्ट इन मॅनर which is explained in the class 10 book. Okay, so you should and you have to prefer it. Then how does the electric motor is constructed, how does the electric generator is constructed, and how they works, all these things are included in the class 10 book. So इलेक्ट्रिक मोटर कशी तयार होतो, जनरेटर कसं तयार होतं, है ना, ते काम कसं करतात, या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये केलेल्या आहेत. बघा, परत सांगतोय तुम्हाला, तुम्ही वाचाल तर वाचाल. ठीक आहे. चला पुढे पहा, हीट अँड थर्मोडायनामिक्स. आता ऑब्विसली थर्मोडायनामिक्स हा जो टॉपिक आहे, ठीक आहे, आता थर्मोडायनामिक्स म्हणल्यानंतर या ठिकाणी बघा, आता जनरली थर्मो या शब्दाचा अर्थ किंवा थर्म या शब्दाचा अर्थ जनरली काय होतो, हीट. काय होतो, हीट. ठीक आहे. सो याबद्दल उष्णतेबद्दल तुम्हाला जर आता थोडं बहुत जाणून घ्यायचं आहे तर जनरली 8वीच्या पुस्तकामध्ये थोडं बेसिक आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी हीट उष्णतेचा परिणाम होतो. म्हणजे नॉर्मली हीट काय करते की कोणी सपोज विचार करा की ही एखादी वस्तू आहे, ओके, आणि या वस्तूला सध्या तुम्ही काय करताय, हीट देतात. तर जनरल
रूल आपल्याला काय सांगतो की कोणत्याही वस्तूला जेव्हा तुम्ही हिट करता सो ती जी ऑब्जेक्ट आहे इट स्टार्ट टू एक्सपांड, ती काय होते एक्सपांड होते. आणि जर तुम्ही त्यातले हिट काय केली रिमूव्ह केली काढून टाकली तर नंतर तो काय करतो कॉन्ट्रॅक्शन शो करतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे आतून त्याचा होतो. बट म्हणजे या ठिकाणी हिट बद्दल आणि थर्मोडायनामिक्स जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे, आता थर्मोडायनामिक्स हा जो टॉपिक आहे ना हा तुम्हाला डायरेक्टली 11th बुक मध्ये दिलेला आहे, डायरेक्ट 11thलाच आहे. बट त्यामागच्या काही बेसिक टर्म्स ज्या आहेत ना हिटच्या, ठीक आहे, आता इथे वर्क पण येतं थोडंफार, एनर्जी पण येते कन्सेप्ट त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. ऑलरेडी तुमचं ते तुम्ही ते 9वीच्या बुकमध्ये टॉपिक क्लिअर करणार आहात. आणि हिट बद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे सो क्लास 8 आणि क्लास 10चं बुक तुम्ही या ठिकाणी रेफर केलं पाहिजे. ठीक आहे, क्लास 10 मध्ये हिट नावाचा स्पेशल चॅप्टर आहे. ठीक आहे, सो बघा मग टेम्परेचर नेमकं काय असतं, हिट काय आहे, थर्मल एक्सपान्शन. आता एक्सपान्शन जर तुम्हाला शिकायचं तर 10वीला याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. इथे एक्सपान्शन म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस कोणतेही मटेरियल कोणत्याही याच्यामध्ये असू त्याच्यामध्ये एक्सपान्शन कसं शो होतं, अशा प्रकारे एक्सपांड होतं. हे क्लास 8च्या बुकमध्ये तुम्हाला छानपैकी दिलेलं आहे. त्यानंतर उष्णता वाहण्याचे जे काही माध्यम आहेत, कंडक्शन काय आहे, कन्व्हेक्शन काय आहे, रेडिएशन कशा म्हणजे हीट कशा पद्धतीने ट्रान्सफर होते, त्याचे मोड्स काय आहेत हे तुम्हाला तिथे छानपैकी दिलेले आहे. त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, लॅटेंट हीट काय असते, अप्रकट उष्मा काय असते, विशिष्ट उष्माधारकता काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इयत्ता 10वीच्या बुकमध्ये छानपैकी एक्सप्लेन करून दिले. छान, एकदम छान. ठीक आहे, सोप्या सोप्या गोष्टी आहेत, जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचं काम होतं. आता सपोज आता ही लॅटेंट हीट नावाची कन्सेप्ट आहे, अप्रकट उष्मा. आता नॉर्मली विचार करा, बघा आता तुम्ही काय केलेलं आहे, एक पातेलं घेतलंय आपण आणि यामध्ये आपण काय केलंय बर्फाचे तुकडे टाकले, आईस क्यूब्स टाकले. ठीक आहे, आणि याचं टेम्परेचर म्हणजे याच्यामध्ये आपण एक थर्मोमीटर सेट केलेलं आहे. काय सेट केलेलं आहे, थर्मोमीटर. ठीक आहे, सो आणि इथे आपण उष्णता द्यायला सुरुवात केली. आता बघा आपण हीट हीट द्यायला सुरुवात केली ना तर तेव्हा टेम्परेचर जे होतं हे या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअसवरच मेजर होतो म्हणजे दाखवत होतो. आता 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाला, 3 मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले. आता आफ्टर 4 मिनिट्स, 4 मिनिटाच्या नंतर 4 मिनिट नंतर काय झालं, हळूहळू टेम्परेचर या ठिकाणी काय व्हायला लागलं, वाढायला लागलं. मग प्रश्न हा आहे, मग मागच्या 4 मिनिटापासून जी दिलेली उष्णता आहे ना ती कुठं गायब झाली? कारण आपण मागच्या 4 मिनिटापासून तर उष्णता देतोय, मग टेम्परेचर तर वाढायला पाहिजे पण वाढलं नाही. जेव्हा या बर्फाचं पूर्णपणे पाण्यात रूपांतर झालं, पूर्णपणे, तेव्हा या ठिकाणी कुठेतरी हळूहळू काही वेळानंतर टेम्परेचरमध्ये काय झालं, वाढ व्हायला सुरुवात झाली. मग 4 मिनिटानंतर 4 मिनिटापर्यंत जी उष्णता आपण देत होतो ती गेली कुठं? ओके, जी तुम्हाला दिसते पण कुठं गायब झाली, अदृश्य झाली, त्यालाच आपण लॅटेंट हीट असं म्हणतो. ठीक आहे, अप्रकट उष्मा. बस असे सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, थर्मोडायनामिक्सचे काही लॉज आहेत ते तर तुम्हाला 11th मध्ये शिकायचे आहे. ठीक आहे, पण बाकी या गोष्टी तुम्ही 9th 8 आणि 10च्या बुकमधून करू शकता. आता मॉडर्न फिजिक्स बेसिक त्याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲटमचं स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन काय आहे. आता हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला जर इलेक्ट्रॉन काय आहे, प्रोटॉन काय, न्यूट्रॉन काय, याच्यावर किती चार्ज आहे, एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे, एका प्रोटॉनवर किती चार्ज आहे, प्रोटॉन कसे असतात, इलेक्ट्रॉन कुठे असतात, कशा पद्धतीने रोटेट होतात, काय होतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर शिकायचं आहे तर क्लास 8चा चॅप्टर तुम्ही रीड करायचा आहे. कोणता, ज्याचं नाव आहे इनसाइड अँड ॲटम, अणुच्या अंतरंगामध्ये. तिथे तुमच्या या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीज शिकायची आहे तर हे पण हा टॉपिक जो आहे 9 मध्ये छान पद्धतीने क्लिअर होईल, कारण 9च्या बुकमध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दल खूप छान समजून दिलेलं आहे. न्यूक्लिअर एनर्जी, ठीक आहे, जे काही आहे फिशन आणि फ्युजन या 2 प्रकारचे असतात. सो फ्युजन बद्दल ते इतकं काही नाही, पण फिशन बद्दल तुम्हाला 8वीच्या बुकमध्ये तुम्हाला हे क्लिअर होईल एकदम छान पद्धतीने. त्यानंतर मॉडर्न फिजिक्सचा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा आहे, न्यूक्लिअर पॉवर कशी आहे, मेडिकल इमेजिंग कशी आहे, एक्सरे टेक्निक काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने आपल्याला हेल्प करतील हे तुम्हाला 9च्या बुकमध्ये खूप छान पद्धतीने रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जो टॉपिक आहे. आता सगळ्यात पहिले बघा की किरणोत्सारी पदार्थ, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काय असतो, किरणोत्सारी पदार्थ असतो. ठीक आहे, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काय असतो तर लक्षात घ्या, जेव्हा एखादा पदार्थ, ठीक आहे, काय सांगतोय मी, जेव्हा एखादा पदार्थ म्हणजे एखादा इलेमेंट, पदार्थ म्हणतो आपण इलेमेंट, असा इलेमेंट की ज्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे, काय आहे, ऍटॉमिक नंबर जो आहे, अणुक्रमांक जो आहे, हा जेव्हा
हाय असतो. ठीक आहे, सो तो जनरली आपण रेडिओ ऍक्टिव्ह म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आता जे तुमचे रेडिएशन्स असतात हे किंवा जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्समध्ये जे रेज असतात हे 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, जनरली तुमचे अल्फा रेज, ठीक आहे, बीटा रेज अँड गामा रेज, असे हे जे काही रेज असतात ते खूप छान पद्धतीने हे तुम्हाला 9च्या बुकमध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही काही करत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही म्हणजे जे डबल साठी प्रिपेअर करता आहात किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात, तर त्या सगळ्यांसाठी या गोष्टी काय आहेत, उपयुक्त आहेत. म्हणजे या सर्व गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित पालन जर केलं पोरांनो, ठीक आहे, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही, एवढं तरी मला नक्की वाटतं. ठीक आहे, सो जेवढं माझ्या अनुभवातून मला समजतं की मुलांना या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या आल्याच पाहिजे. ओके, म्हणजे ॲज अ सायन्स स्टुडंट तुम्हाला या गोष्टी येणं हे अनिवार्य आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी असं आपण म्हणू. ठीक आहे, तर प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट नाही समजली सो तुम्ही तसं मेन्शन करू शकता, तुम्हाला त्या कन्सेप्टचा पूर्णपणे नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ मिळेल. ठीक आहे, तर अपेक्षा करतो मुलांना तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील. प्लीज अजून जे तुमचे काही मित्र असतील त्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर काही व्हिडिओज हवे असतील सो तुम्ही तसं ते पण मेन्शन करू शकता. थँक्यू.